पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट। पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये आज बंद। मुंबई ठाण्यासह कोकणातही ऑरेंज अलर्ट। उत्तर महाराष्ट्रासह नाशिक घाट परिसरात तसंच पुणे घाट परिसरातही रेड अलर्ट। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेच हिंजवडी परिसरात समस्यांची पाहणी केली। अधिकाऱ्यांची शाळा घेतली तर सरपंचालाही खडे बोल सुनावले। येत्या मंगळवारी माणिकरावांच्या राजीनाम्याबद्दल फैसला होण्याची शक्यता। सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची अजित पवारांची माहिती। कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परतण्याचे अजित पवारांचे संकेत। आणखी एका प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर मंत्रिमंडळात परत घेणार, अजित पवारांनी स्पष्ट केलं। सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपत जाण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढच्या आठवड्यात पक्षप्रवेशाची चर्चा। जयंत पाटलांना मोठा धक्का। गाय चोरीच्या संशयावरून बुलढाण्याच्या खामगावमध्ये दलित तरुणाला बेदम मारहाण। जात धर्म विचारत नग्न करून मारहाण। मारहाणीत तरुणाचा डोळा निकामी, नाकाचं हाडही मोडलं। दलित संघटना आक्रमक। पंतप्रधान मोदींचा मालदीव्स दौऱ्याचा दुसरा दिवस। आज 60वा स्वतंत्रता दिन सोहळा। मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी तर राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांच्याशी होणाऱ्या चर्चेत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर असेल। महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात अंतिम लढत। भारताला पहिली विश्वविजेती महिला मिळणार। चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा 7 बाद 544 असा धावांचा डोंगर। इंग्लंडकडे 186 धावांची आघाडी। जो रूटचं शतक। काल एका दिवसात इंग्लंडनं 319 धावा ठोकल्या। जो रूटचं भारताविरुद्ध 12वं तर कसोटी क्रिकेटमधलं 37वं शतक। कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा दुसरा क्रिकेटपटू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।